आज आम्ही आलोय मंदिरात कारण की खास आहे, आज सोनाचा बर्थडे आहे। आज सोना किती वर्षाची झाली? 11वा संपून 12वा सुरू आहे। 12वा सुरू होईल, तर मोठी होत चालली सोना आमची। त्यासाठी आज आम्ही खास आलोय मंदिरात। हे बघा मंदिर, कोणतं कोणतं मंदिर आहे ते आमची सोना सांगेल। सोना, कोणत्या कोणत्या मंदिरात आलोय आपण? पद्मावती, केदार। आता आम्ही मंदिरात चाललो आहे। शंकराच्या जुनं मंदिर आहे खूप कोकणातलं, आणि आमचं गावचं मंदिर आहे। आज स्पेशल म्हणजे रिद्धीचा बड्डे आहे, त्यासाठी आम्ही इथे देवबाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे। इथे रिद्धी आशीर्वाद घेत आहे आणि आता इतकं मस्त प्रसन्न वाटत आहे आम्हाला आशीर्वाद घेऊन। इथे आमचा बाबू पण आशीर्वाद घेतोय। आम्ही पद्मावती देवीचा आशीर्वाद घेत आहोत। आता आमची सोना पण पद्मावती देवीचा आशीर्वाद घेत आहे। देवी तिला सुखरूप ठेवावे, बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी। आणि ते लहान आमचे छोटे छोटे पिल्ले खेळत आहे, प्रावी आणि श्रियान। आणि पुढे आम्ही कुलदेवता कालकाई देवी आणि चंडिका देवीचा आशीर्वाद घेऊन झाले। इथे सोनाचा बर्थडे स्टार्ट झालेला आहे। प्रावीची इथे लुडबुड चालू झालेली आहे। इतकं क्यूट वाटत होतं तिची लुडबुड मध्ये मध्ये। तिला टिका लावणं, तिला ओवाळणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला करायच्या होत्या। दीदी हे करते, करून करून ती सगळं छान आवडीने करत होती। मम्मीने ठेवलं बेटा, Happy birthday to you, happy birthday to dear रिद्धी। अरे दीदीला दे बेटा, दीदीचा बर्थडे दीदीला दे। हा ग देते। हा स्माइल दे। बस 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 बस। चल बस। तू पण बरोबर। हॅपी बर्थडे टू यू। अशा प्रकारे आम्ही सोनाचा बड्डे घरीच केलेला आहे, पण छान झाला। निवांत असं छान मजा आली बड्डेला, आम्ही नाचलो। देवाचरणी हीच प्रार्थना आहे, सोनाला आमच्या निरोगी आयुष्य मिळो आणि सुख समृद्धीने जगो। जे हवं आयुष्यात ते तिला मिळो आणि अशी सुखाने छान छान राहो माझी पोरगी।